आज आहे मंगळवार आणि आज आहे अंगारकी चतुर्थी. तर आपली देवपूजा करून घेतली देवाची आणि आज मी इकडं रांगोळी पण काढली. सकाळच्या पारीच आज ह्यांनी पण गेलात बाहेर, 7 वाजताच गेलात आणि मुलं पण शाळेत गेली. माझं काम लवकरच झालं आणि मुलांना पण शाळेत लावलं बघा. आणि आपली आली इकडं आज पूजाकडे. काल पण आलती पण मी पर्यंत पूजाचं काल सगळं काम झालं होतं. आज लवकर आले. माझं कामावरलं नाही बघा आणि आज मी अवतार पण नीट केलं नाही. मी आज लवकर केला अवतार नीट. नाही तर दिवसभर तशीच असते. तर मी मळले बघा पीठ आज पण चपात्यांचं. काल ताई म्हणले ते ती करू लागायला. आज त्यांना आवर्जून बोलवलं याच. नाही काल पण आलते पण हिनं काल काय केलं, आधी चपात्या लाटा घेतल्या 9 वाजता. मग मी कशी येणार आहे लगेच चपाती मी कृष्णाच्या डब्यासोबत लाटायला लागली आणि लास्ट भाजी केली. मग हिनं दोन्ही पण. मग आज भाज्या केल्या आणि परत चपात्या. म्हणलं घेवा पटकन लाटून. तर आले की एक ताई आलत्या बघा मसाला न्यायला. मग परत अजून त्यांच्या संग गाडीवरती गेले, त्यांना मसाला दिला, परत आले अजून इकडं. म्हणलं आता घ्यावा आवरून. तर बघा मी ब्लॉग बनवायला सुरुवात केली बघा. पूजा काय काय करते ती ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेल. 2 का 3 दिवस झाले ब्लॉग मी चालू केले. म्हटलं टाकावा. तशी पूजा कुठं काय करते ती दिसतच नाही. घरातले काम माहिती नुसतं तुम्हाला ह्यांच्या ब्लॉग मध्ये नुसतं मी निवांत पसरलेली बेडवर दिसत असं मोबाईल बघत. पण नाही, मी रील्स पण टाकते बघा इंस्टाला माझ्या पूजा वाघमारे. काय ती 1-2 काय आयडिया असते तसलं नाहीत बघा सांगायला. आपल्याला शिकलेलं नाही वा एवढं लिकरू. आडाणी हाय लिकरू. तसं का म्हणते? आवाज येत नाही लेकराला. शिकायचं. मी तुला डोक्यातच बसत नाही. काय करावं आता? तुला किती वेळा सांगते, तू लक्षात ठेवत नाही त्याला. मी तरी काय करू? ती बारक्यांच्या लेकरांच्या वर झालंय माझं. त्या पिहूच्या वर तर झालंय माझं. नाही त्या पिहूला येईन पण मला यायचं नाही. नाही एवढं तेवढं जमतं की असं डोक्यात ठेवल्यावर डोक्याने काम केलं आहे का नाही. चला आता ह्यांना आज पण गेलं शूटिंगला ह्यांनी. तर ह्यांना द्यायचा डबा बांधून. आज 3रा दिवस आहे शूटिंगचा. 3 दिवस झालं. बरं असू दे, चला आपलं घेऊ उरकून. आता राहतो पण थोड्या वेळानं. आणि काय हो पूजा वाघमारे ब्लॉग त्याला बघा. नाहीतर म्हणसाल पूजाने नुसतं ब्लॉग चालू केलं कुठं दिसताना. रोज टाकत जा मग दिसून सगळ्यांना काय करते काय नाही. रोज टाकते मी ब्लॉग. आज पण पडलाय माझ्या चॅनलला. काल नव्हता टाकला. नाही काल होता पण भाऊजींनी पब्लिक केला नव्हता अपलोड करून. हा पब्लिक त्यांना लावावं लागते करायला. का तर बाकी सगळं जमलं तर ते आपल्याला काय ते टायटल देता येत नाही. भाऊजी करतात बाकीचं सारं. हिला मी तरी सांगितलं होतं आधी, तू 2-3 अपलोड पण केलं. हा अपलोड करून ठेवते पण कालचा व्हिडिओ राहिले बघा. ती म्हणजे काल घेतलेलं जे टाकलं नाही आता ते अपलोड करून ठेवलं. आता उद्या पडन परवा पडन. आजचा कधी पडतोय माहित नाही मला. घेतलाय मी. आपण टाकू थोड्या वेळानं. चल असू दे, डबल होईल. असू दे संध्याकाळी टाकू. दुपारनं टाकू. तर चला चपात्या करू. काय आज मी करणार आहे वाटाण्याची भाजी. तर वाटाणा मी रात्री भिजायला टाकलं होतं आणि आता मी थोडं शिजवून घेतलं वाटाणे बघा. कारण आपल्याला करायची पातळ भाजी. आणि कढईमध्ये बघा मी तेलामध्ये मोहरी आणि कांदा चांगला इकडं तळून घेते. कांदा आता बऱ्याचपैकी भाजत आलाय मस्त असा बघा. बारीक गॅस केला होता, आता फुल केलाय जरा. तर इकडं सामान पण घेतलंय, लसूण जिरी कोथिंबीर आणि थोडंसं आलं घेतलंय आणि खोबरं पण टाकते मी, पण आता काय टाकलं नाही संपलं त्याच्यामुळं. आणि इकडं आहे हळद धना पावडर आणि थोडंसं घरकुल टाकावं म्हणलं. हे सगळं सामान असल्या वाटाण्याची भाजी एकदम मस्त लागते. कोण कोण टोमॅटो पण टाकतं, मी पण टाकते पण मी काय आता टाकणार नाही. असंच करणार आहे बिना टोमॅटोची भाजी. कोथिंबीर सगळं सामान बारीक केलेलं मी आता कांद्यामध्ये टाकून घेतले. चांगलं मस्त असं तळून घेते आणि थोडी हळद पण टाकून घेते आता. आणि आपला घरगुती आईसाहेब काळा मसाला हा पण टाकून घेणार आहे. 2 चमचे टाकणार आहे. आणि थोडंसं घरकुल ही पावडर टाकून घेते बघा चव येण्यासाठी. मी रोजच्या भाजीला टाकत नाही पण वाटाण्याची भाजी करायची म्हणून टाकलंय. कशाचा फोन आला? भाजी फोडणीला टाकत होते बघा, तुम्हाला दाखवत होते मी कशी भाजी बनवली. तोपर्यंत आला पूजाचा फोन. तिलाच लागले बोलत बसायला.
तोपर्यंत भाजी पण करून घेतली आणि उकळी पण फुटली भाजीला. तर चला अशी पातळ भाजी बनवली मी. मस्त अशी वास पण भारी यायला लागली. शेंगदाण्याचा कूट पण टाकलाय आणि चवीनुसार मीठ पण टाकलंय. आणि आता ऊस खात बसल्यात दोघं. मला स्वयंपाक 5लाच करायला लावलाय. सकाळची भाकर होती, मेथीची भाजी होती. भाजी नको ह्यांना खायला, भाकर नको. नुसतं आईला राबायला लावायचं आणि आता जेवण करायच्या टायमाला ऊस खात बसायचं आहे का नाही. चला जेवायला. दुर्गा उठली. दुर्गा वरच्या घरनं आलो मगाशी आम्ही. आता दुर्गा उठली या. पूजा म्हणली तिला घेऊन जावा. इथं आता देवाला वातुदबत्ती लावून घेतली. संध्याकाळची वेळ झाली बघा, 6 वाजल्यात. म्हणजे 6 वाजून गेलं तर म्हणलं आपला वातुदबत्ती लावून घ्यावं. तेवढंच भारी पण वाटतं घरामध्ये. चपाती बनवली, वाटाण्याची भाजी पण केली बघा आणि मुलांना जेवायला पण घातलं. त्यांच्याबरोबर मी पण थोडंसं जेवण केलं. मी पण सकाळपासून जेवलंच नव्हते. कुठं 4 घास खाल्लं त्याच्यावरच होते. पोट काय भरत नव्हतं बघा. भूक तर लागायची आणि पोट तर काय भरत नव्हतं. ते भाजीने तोंड सगळं कोडूच पडलं. आज भाजी कोडूच का लागत होती काय माहिती. म्हणजे खाताना नव्हती लागत जेवण करताना, पण ती जेवण करून झालं सगळं तोंडच कोडू पडत होतं. का अशी लागली काय माहिती. ती अर्धी वाटी भाजी अजून तशीच आहे. हे आवरलं, मुलांना जेवायला घालून आणि इकडं देवाला पण वातुदबत्ती करून घेतली. तर आता दुर्गाला आणायला चालले मी वरच्या घरी. तर दुर्गा पण बराच वेळ झाला उठली. आत्यांना म्हणलं होतं घेऊन या दुर्गाला, पण आत्या काय अजून आल्या नाहीत. तर म्हणलं चला आपलं जावं. म्हणजे पूजाजवळ सांगितलं होतं आत्यांजवळ दुर्गाला पाठवून द्या. आत्या येतात ना कधी कधी चलत, पण काय माहिती सांगितलं का नाही. आता पोरं महाग लागत असतात, गाड्या वाहत्यात, त्याच्यामुळे आत्यांना आल्या नसतात. म्हणलं आपलं तिला जाऊन आणावं. आज आहे मंगळवार आणि आज आहे अंगारकी चतुर्थी. तर मस्त अशी सकाळच्या पारी आपली देवपूजा करून घेतली देवाची. आणि आज मी इकडं रांगोळी पण काढली. जसा टाईम असेल तशी रांगोळी काढते. तर इथं लक्ष्मीचं छाप उमटून घेतलं, म्हणजे ती रांगोळी काढली. माझ्याकडून पुसलं घेतलं, जरा थोडं घासून घेतलं, त्याच्यामुळं रांगोळी पुसली बघा. उठल्यापासून पोरगी रडती या. चहा पण सांडला रडण्याच्या नादात. इकडे ठेवलं दूध तापायला. काम तर झालं या. आता ओमचं पण आवरले. त्याला गन पावडर करायचं, शाळेत लावायचं. 9:30 वाजला. होय ओम.